नमस्कार, मी अमोल परचुरे. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट या विशेष कार्यक्रमात. आजकाल घरांच्या किमती पाहिल्या की असं वाटतं की आपलं काही घराचं स्वप्न पूर्ण होणार नाही. कारण काय, कधी कधी आपल्याला हव्या त्या लोकेशनवर घर मिळत नाही. बरं, मिळालंच तर ते आपल्याला परवडणाऱ्या किमतीत नसतं. बरं, एखाद वेळेला एखादं घर आपल्या बजेटमध्ये बसेल सुद्धा, पण ते असेल अशा लोकेशनवर की एवढ्या लांब जाऊन पुन्हा नव्यानं सुरुवात करायची हे काय आपल्याला शक्य होत नाही. म्हणजेच काय, मनासारखं लोकेशन आणि परवडणारी किंमत या दोन्हींचा सुवर्ण मध्य गाठणारं घर आपल्याला मिळावं हीच तर अपेक्षा असते सगळ्यांची. या आठवड्यात जे कुटुंब आपल्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी येणार आहेत ते सुद्धा असाच सुवर्ण मध्य गाठण्याच्या शोधात आहेत. म्हणजेच काय, तर शहराच्या जवळ पण निसर्गाच्या सान्निध्यात आणि परवडणाऱ्या किमतीत घर मिळावं हीच त्यांची इच्छा आहे. कुटुंब प्रमुखांचं नाव आहे सदानंद कुलकर्णी. चला तर मग आधी आपण भेटूयात आपल्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या कुलकर्णी फॅमिलीला. पुण्यातल्या कोथरूड इथे राहणारी कुलकर्णी फॅमिली आपल्या नव्या घराबाबत अत्यंत उत्सुक आहे. कुलकर्णी यांची स्वतःची लायब्ररी आहे. सदानंद कुलकर्णी आणि त्यांच्या मिसेस शर्वरी हे दोघेही या लायब्ररीच्या माध्यमातून लोकांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून वाचनाची आवड निर्माण करतायत. कुलकर्णी यांच्या 13 वर्षांच्या मुलीला स्पृहाला आपल्या आईबाबांप्रमाणेच वाचनाची आवड आहे. कुलकर्णी फॅमिली यांना आपलं नवं घर हे एखाद्या पुस्तकाप्रमाणे असावं असं वाटतंय. म्हणजे जसं पुस्तक वाचता वाचता आपण तल्लीन होतो, अगदी तसंच त्या घरामध्ये रमून जावं. गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं एक नवं कोरं करकरीत घर त्यांना घ्यायचंय. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट मध्ये यानंतर आपण पुस्तकप्रेमी, साहित्यप्रेमी कुलकर्णी फॅमिलीला प्रत्यक्ष भेटणार आहोत आणि त्यासाठी आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सदानंद कुलकर्णी, शर्वरी कुलकर्णी, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. आणि तुमची ओळख करून देतो, आपल्या सोबत आहेत रिलायन्स होम फायनान्सचे सुनील प्रधान. तुमची जी घर शोध मोहीम आहे त्या मोहिमेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पण सुनील तुम्हाला काही विचारेल त्याआधी मला तुमच्या आवडीनिवडीविषयी थोडं विचारायचं आहे. आत्ताच आपण पाहिलं की लायब्ररी हा तुमचा बिझनेस आहे आणि बिझनेस म्हणण्यापेक्षा ती तुमची आवड सुद्धा आहे, जी तुम्ही जोपासली आहे. आणि त्याशिवाय साहित्याची गोडी इतरांना सुद्धा लागावी यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करताय. पुस्तकाची आवड आहे, ती कुठली पुस्तकं तुमच्या आवडीची आहेत? सगळ्यात महाराष्ट्राचं जे लाडकं व्यक्तिमत्व आहे पु ल देशपांडे, त्यांचं साहित्य मला स्वतःला खूप आवडतं. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्याच्या इतक्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला काही ना काहीतरी टेन्शन, थोडेसे ताण आहे. पण पुलंचं कोणतंही पुस्तक वाचा तुम्ही, 100% तुम्हाला त्याच्यातनं रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. मुळात पुलंचं तुम्ही एक वाक्य मला जे खूप आवडतं, जगण्यासाठी नोकरी धंदा जरूर करा, पण ते करत असताना तुम्ही साहित्याशी किंवा 64 कलांमधल्या कुठल्याही कलेशी एक मैत्री करा. तुम्हाला का जगवायचं ते सांगता. क्या बात आहे. जगायचा आनंद सुद्धा तो देऊन जातो. अगदी अगदी मला वाटतं त्याच प्रकारे तुम्ही तुमची वाटचाल सुरू ठेवलेली आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की पुलंची पुस्तकं वाचताना एक रिलीफ मिळतो किंवा ताण हलका होतो. थोडा ताण तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा जाणवतोय. नवीन घर शोधायचंय, आता नवीन घर घ्यायचंय, पण तो ताण आपण हलका करणार आहोत याच कार्यक्रमाच्या माध्यमातून. नवीन घर घ्यायचं असं तुम्हाला कधीपासून वाटलं, का वाटलं? मुळात म्हणजे आत्ताचं आपल्याला नवीन घर घेण्याचा खरा उद्देश असा होता की आता पुण्यातली तशी गर्दी बरीच वाढत चालली आहे. तर साधारण पुण्यापासून एक 10-15 किलोमीटरवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्ग, जो साहित्य किंवा इतकाच हलका फुलका मनाला देणारा तो निसर्ग आहे. बरोबर. तर निसर्गाच्या कुशीत एक असावं घर, म्हणजे चांगलं निसर्ग रम्य वातावरणात पुस्तक वाचायचा सुद्धा आनंद मिळावा ही सुद्धा तुमची अपेक्षा दिसते. मला वाटतं सुनील तुम्हाला तर लक्षात आलं असेल की काय नेमक्या त्यांच्या अपेक्षा असू शकतात. पण तरी सुद्धा घर घ्यायचं म्हटलं की काही मूलभूत गोष्टी असतात ज्या तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने त्यांना विचारू शकता. तू जे काही प्रश्न विचारलेत त्याच्यावरनं मला म्हणजे ह्या गोष्टींचा अंदाज आलेला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरीचशी माहिती मिळालेली आहे. पण मला काही बेसिक गोष्टी तुमच्याकडनं समजून घ्यायच्या आहेत. जसं काय एरिया, म्हणजे किती स्क्वेअर फीट आपण बघतोय? साधारण 700 ते 750 स्क्वेअर फूट असेल तरी चालणार आहे. बरं. आणि लोकेशनबद्दल तुमच्या काही कल्पना? कोथरूड
आणि कोथरूड परिसरापासून पिरंगुट किंवा हिंजेवडी या एरियाचा. बरं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुमची काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहे, जसं म्हणजे? हां, मला साधारण वास्तुशास्त्राशी संबंधित असं जर ते असेल तर जास्त आवडेल. शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न की आपलं बजेट किती आहे याच्यात? साधारण बजेट 25 ते 30 लाख. बरं. रिलायन्स प्रॉपर्टीजने आपला रिसर्च सुरू केलेला आहे आणि त्याचा आपल्याला काय निष्कर्ष येतोय ते कळेल थोड्या वेळात. पण त्याआधी तुमच्या ज्या अपेक्षा तुम्ही सांगितल्या, ज्या रिक्वायरमेंट तुम्ही सांगितल्यात, त्यातले महत्त्वाचे मुद्दे काय होते ते पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात. मला वाटतं तुम्ही सांगितलं की 25 ते 30 लाख हे तुमचं बजेट आहे आणि या बजेटमध्ये 600 ते 700 स्क्वेअर फूट हा एवढ्या एरियाचा फ्लॅट तुम्हाला अपेक्षित आहे. लोकेशन जे आहे ते कोथरूड पासून पिरंगुट पर्यंतचं, म्हणजे आता तुम्ही राहताय तिथपासून साधारण तुम्ही म्हणताय 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरापर्यंतचं घर. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलं ते म्हणजे वास्तुशास्त्रानुसार डिझाइन तुम्हाला हवंय. आता ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून काय रिसर्च सांगतोय तुमचा? आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बरोबर. ह्या एरियामध्ये पण, परंतु मला असं वाटतं की त्यांची पूर्ण ओव्हरऑल रिक्वायरमेंट समजून घेता आणि त्यांचा एकंदरीत कल बघता मी त्यांच्यासाठी एक 5-6 ऑप्शन्स माझ्या साईडने शॉर्टलिस्ट केलेले. आपल्याला पाहिजे आपण ह्याच्यापेक्षा जास्त पण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. परंतु मला जे वाटतं की त्यांना सुटेबल आहेत त्या दृष्टीने मी 5-6 ऑप्शन्स त्यांच्यासाठी सिलेक्ट केलेले आहेत. चला तर मग आता प्रत्यक्ष साईट्सवर जाऊनच आपण बघूयात यांच्या अपेक्षा कुठे नेमक्या पूर्ण होत आहेत ते. चला. कुलकर्णी कुटुंबाची रिक्वायरमेंट मोठ्या 1 BHK घराची आहे. एक चांगलं रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स अंडर कन्स्ट्रक्शन, वास्तुशास्त्राप्रमाणे डिझाईन केलेलं, विशेषतः शांत आणि रम्य परिसर, निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या घराच्या शोधात कुलकर्णी फॅमिली आहे. आता आपण जाणार आहोत वास्तुशोध बिल्डरच्या ऑफिसमध्ये पिरंगुटमधल्या अर्बन ग्राम या गृहप्रकल्पाची माहिती घेण्यासाठी. हाय रणजित. मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी, स्पृहा, अमोलला तर तू ओळखतोस. मॅडम प्लीज बसा. थँक्यू. मी वास्तुशोधची थोडक्यात ओळख करून देतो. वास्तुशोधनं ज्यावेळी बांधकाम क्षेत्रात प्रवेश केला त्यावेळेस आपला मुख्य उद्देश हाच होता की सर्वसामान्यांना परवडेल आणि त्यांच्या बजेटमध्ये बसेल असं शहराजवळ एका सुखसोयींनी संपन्न असं त्यांना घर द्यायचं. आत्तापर्यंत वास्तुशोधनं अर्बन ग्राम या कॅटेगरीमध्ये चाकण, पिरंगुट, कोंडवेधोडे आणि किरकटवाडी इथे आपण प्रोजेक्ट केलेले आहेत. लवकरच आपण अर्बन ग्राम कोल्हापूर, शिरवळ आणि बारामती येथे करतोय. वास्तुशोधला क्रिसिल या संस्थेचं 5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे. क्रेडाई या संस्थेकडून बेस्ट अफोर्डेबल प्रोजेक्ट्स इन ऑल ओव्हर इंडियासाठी नॅशनल अवॉर्ड आहे आपल्याला त्याचं. आम्हाला ज्या गोष्टीत स्वारस्य आहे, जिथं आम्हाला बुक करायचं आहे, साधारण 12 ते 15 किलोमीटर पुण्यापासून जवळ असणारी पिरंगुटची जी साईट आहे, आम्हाला स्वारस्य आहे पिरंगुट साईटमध्ये. हा लेआउट आहे प्रोजेक्टचा. टोटल 11 एकरमध्ये 8 बिल्डिंग्स असतील, पार्किंग प्लस 12च्या सगळ्या बिल्डिंग्स असतील. बेसिकली सांगायचं झालं तर 5 तत्व आपण तिथं यूज करतोय वास्तुशास्त्राप्रमाणे. त्यातलं पहिलं आहे कूर्म म्हणजे कासव, दुसरं आहे दीपस्तंभ, तिसरं तुळशी वृंदावन, चौथं शंख आहे आणि 5वं गोमुख आहे. आता जे एक्सटर्नल अम्युनिटीज आहेत का नाही त्याच्यामध्ये 2 लिफ्ट असतील, स्विमिंग पूल आहे, क्लब हाऊस आहे, गार्डन आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी छोटंसं क्रिकेटचं पिच बनवलं आहे. वास्तुशोध या गोष्टीवर विश्वास ठेवतं की आम्ही जे काही डिलिव्हर करणार आहे तेच लोकांना दाखवलं जावं आणि किंबहुना त्यांनी तेच बघावं. तर त्यासाठी आपण ॲक्च्युली साईटवर जाऊया आणि तिथं तुम्ही आमची कन्स्ट्रक्शन क्वालिटी बघू शकता, चालू असलेलं कन्स्ट्रक्शन वर्क बघू शकता आणि तिथला जो ॲक्च्युअल फ्लॅट बनतोय डायरेक्टली तोच बघूया. ओके सर. सर ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईटवर जो आपण फ्लॅट बघतो त्याचा फायदा आपल्याला हा मिळतो की आपल्याला एरियाचा अंदाज येतो की आपला फ्लॅटचा एरिया कसा असेल. आत्ता जो आपण उभा आहे हा 750 स्क्वेअर फीटचा कॉम्पॅक्ट 2 BHK आहे. हा आहे लिव्हिंगच्या पलीकडं आपलं टेरेस आहे.
टेरेसचा व्ह्यू असा आहे की समोरच्या बाजूला आपले डोंगर आहेत. दुसरं आहे की इकडे आपल्याला लिव्हिंगला अटॅच आपण डायनिंग ठेवू शकतो, कारण समोरच किचन आहे, किंवा डायनिंगही इथं आपल्याला बसू शकतं. याची हाईट किती आहे? वर टू वर डिस्टन्स आहे 9.5 फूट. 9.5 फूट. सर आता आपण हॉल बघितला. ओके. आता आपण किचनकडे जाऊ. चला, चला या सर, या मॅडम प्लीज. आता आपण किचन मध्ये आहे. आपला एरिया 7 बाय 6.25 स्क्वेअर फीटचा आहे. ओके. किचन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की वॉशिंग मशीनचा पॉईंट असेल, जो प्लॅटफॉर्म एका बाजूला येईल, टायर एका बाजूला येईल, एक मोटर टाईपचा पॉईंट असेल, एक इलेक्ट्रिसिटीचा पॉईंट असेल, जिथे तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता. ओके. ड्राय बाल्कनी तुम्हाला एक्झॅक्टली बरोबर. किचनलाच ड्राय बाल्कनी जोडून आहे. ओके. आणि ओटा कसा असेल, रेग्युलर की एल शेप ओटा असेल? रेग्युलरच ओटा येईल तुम्हाला. मला असं विचारायचं होतं की आपले जे टाईल्स येणार आहेत, हा. हाफ पोर्शन येणार आहे की फुल येणार आहे? नाही, आपण 2 फुटाच्या टाईल्स देतोय, पण तुम्हाला जर वाढवून घ्यायचे असतील तर आम्ही त्या वाढवून देऊ शकतो तुम्हाला. ओके. 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 चला सर, तर आपण तुमच्या चिल्ड्रन्स बेडरूम कडे जाऊ. ओके, ओके. या इकडे. या सर, या मॅडम. हा बेटा, ही तुझी रूम आहे. 10 बाय 10चा एरिया आहे. इथं तू वॉर्डरोब करू शकतेस. त्याच्यानंतर तुझा बेड असा येईल. समोरच्या बाजूला खिडकी आहे. खिडकीच्या बाजूला प्लेग्राऊंड आहे. प्लेग्राऊंडमध्ये आपण क्रिकेटचं पीच देतोय. अजून सीसॉ स्विंग वगैरे असेल. तुझं स्टडी टेबल तू आयदर इकडे ठेवशील किंवा इकडे ठेवशील. आवडली ना तुला तुझी रूम? तुला ओके. तर चला आपण आता तुमच्या मास्टर बेडरूम मध्ये जाऊ. ओके. ओके. चल या सर, ये बेटा सुरू. या, ही तुमची मास्टर बेडरूम. 10 बाय 6.25ची रूम साईज आहे. तुमचं अटॅच टॉयलेट येईल. ओके. त्याला 2 खिडक्या दिलेल्या आहेत आपण स्पेशली, म्हणजे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी. तुम्हाला हा इकडचा व्ह्यू मिळेल, पलीकडच्या खिडकीमधून दुसरीकडचा व्ह्यू मिळेल. म्हणजे बेड असं ठेवला तर तुमच्या बेडची रचना तुमची व्यवस्थित असेल. तुम्हाला इकडून ही पश्चिम येते, त्या बाजूने पूर्ण तुम्हाला वारा येईल. हा इकडचा जो व्ह्यू आहे तो बागेचा व्ह्यू आहे. इथून चिल्ड्रन्स प्ले एरियाचा व्ह्यू आहे आणि बॅक साईडला गार्डनचा व्ह्यू आहे. गार्डनचा. अच्छा. काय म्हणताय? काय मस्त वारा घेत उभे आहात तिकडे. वारा आहे ते तितका छान. कसं वाटलं हे घर तुम्हाला? खरं मनापासून आवडलं. त्याच्यातली मुख्य कारणं अशी आहेत की जे आम्ही ठरवलं होतं की पुण्यापासून आत्ताच्या घरापासूनचं असलेलं अंतर आणि मूळ आता हा जे लोकेशन आहे इथून असणाऱ्या आम्हाला निसर्गात भटकंतीची प्रचंड आवड आहे. बरोबर. त्यामुळे या इथून बरोबर सरळ गेलं की मुळशी धरण तामिणी घाटातनं कोकणात जाता येतं. दुसरा फायदा म्हणजे उजवीकडे वळालं की हिंजेवडी इथून 10-15 किलोमीटर आहे. डावीकडे लवासा आहे, पुणे 12-13 किलोमीटर आहे. म्हणजे आयडियल लोकेशन होतं. त्यात हे बसणारी ही स्कीम आहे वास्तुशोधची. खरं सांगू तुला अमोल, की ज्या वेळेला आपण यांच्या पहिले सगळे मुद्दे समजून घेतले, यांची रिक्वायरमेंट जेव्हा आपण घेतली, त्याच वेळेला मला असं वाटलं होतं की त्यांना बहुधा हे घर आवडावं. ओके. परंतु आपल्या पद्धतीप्रमाणे आपण त्यांना सगळ्या प्रॉपर्टी दाखवल्या. मला एक याचा आनंद आहे की रिलायन्स प्रॉपर्टीने जो रिसर्च केलेला होता त्यांच्या रिक्वायरमेंट्सचा तो फळाला येतोय आणि हे घर आणि त्यांना ते आवडतं. कशामध्ये बसलं, तुमच्या पसंतीला पडलं ते. नाही, लोकेशन कसं चांगलं आहे तुम्ही सांगितलं, पण मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की तुमच्या नजरेतनं हा फ्लॅट बघताना, हा फ्लॅट आवडताना काही कारणं डोक्यात होती हो, का? निश्चितच. मुख्य म्हणजे यांनी ज्या स्पेसेस दिल्यात खूप म्हणजे विचार करून दिल्यासारख्या अशा वाटतात की स्वयंपाकघर आणि हॉल किंवा ह्याच्यामध्ये जी ही जागा दिली तिथे आपण डायनिंग टेबल ठेवू शकतो. आणि दुसरं महत्त्वाचं सगळ्यात जास्त म्हणजे ते ड्राय बाल्कनी. हा खूप महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो, कारण हल्ली घरं इतकी छोटी असतात त्यामुळे भांडी कुठे घासायची हा महत्त्वाचा प्रश्न असतो. मग बाया किंवा घरातली स्त्रीसुद्धा अपरिहार्यपणे तिला बाथरूममध्ये भांडी घासायला लागतात. पण हा जो त्यांनी विचार करून केलेला आहे ते मला फार फार अपील झालं. मला असं वाटतं की वास्तुशोधने तुमचा वास्तुशोध संपवलाय. आता तुम्हाला आणखी शोध घ्यायची गरज नाही. रिलायन्स प्रॉपर्टी आणि त्यांच्या रिसर्चच्या मदतीनं हा फ्लॅट तुम्हाला पसंत पडलाय. पण आता पुढे काय? आता मुख्य शोध मोहीम संपली. बरोबर. आता सामान्य माणसाचं किंवा मध्यमवर्गीय आपण ज्यांना म्हणतो त्यांचं सगळं जे घोडं येऊन अडतं
ते आर्थिक गणित आर्थिक सोडवण्यात. आर्थिक गणितामध्ये. आता त्या बजेटमध्ये बसलं तर हे सगळं स्वप्न पूर्ण होणार आहे. खरं आता बघूया आता त्याच्यात ते बघूया कशाला, त्याच्यासाठी रिलायन्स होम फायनान्सचे सुनील प्रधान इथे आहेत आणि ते तुम्हाला नुसती मदतच करणार नाहीत तर नीट मार्गदर्शन सुद्धा करतील. तुम्ही आता 25 लाख तुमचं बजेट सांगितलं, Plus त्यानुसार minus. कसं लोन घेता येईल, काय घेता येईल, त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये ते आपल्याला सांगतील. बरं. मला वाटतं आपण त्यासाठी आता नक्कीच. वास्तुशोधच्या सेल्स ऑफिसमध्ये जाऊन पुढची चर्चा करूया. हो चालेल, आवडेल, नक्कीच आवडेल. चल चला. सर आपण फ्लॅट तर बघितला, फ्लॅट तर आवडला असेलच. आवडलं. सर आपण फ्लॅट जो बघितला तो सी बिल्डिंगमधला बघितला, 750 स्क्वेअर फीटचा फ्लॅट होता आणि त्याची सर्व मिळून जी किंमत होती ती होते 25 लाख रुपये. तर त्या केसमध्ये तुम्हाला 20% अमाऊंट इनिशियली ॲज अ बुकिंग अमाऊंट म्हणून तुम्हाला द्यावी लागते. तर त्या केसमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की तुमचं फंडिंग किती असेल आणि जर लोन घेत असाल तर त्यांचं फंडिंग किती असेल. बरं, कारण आम्ही सेल्फ एम्प्लॉईड असल्यामुळं बरं, या सगळ्या गोष्टीचा आम्ही दोघांनी विचार करून की आमचं स्वतःचं एक सेव्हिंग ठेवलेलं आहे बाजूला. ओके, गुड गुड गुड. साधारण 4 पर्यंत आहे तयारी आमची. ओके, आता त्याच्यानंतर महत्वाचा भाग आमच्या बाकीचं लोनचं कसं होणार. आता मनासारखं घर मिळालं, तुमचं स्वप्न एक प्रकारे साकार होत आहे, सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत. आता फक्त लोनचा मुद्दा जो आहे तो आपला बाकी आहे, पण त्यासाठी रिलायन्स होम फायनान्सचे सुनील प्रधान आपल्यासोबत आहेत आणि तुम्ही जसजसे आकडे सांगताय तसं त्यांनी गणित मांडायला पण सुरुवात केली आहे. आपण त्यांनाच विचारूया की लोन कशा पद्धतीने मिळू शकेल, किती मिळू शकेल. मला वाटतं तुम्ही थेट त्यांनाच प्रश्न विचार. सुनीलजी, आता तुम्हाला आपलं आधीच बोलणं झालंच आहे की आम्ही सेल्फ एम्प्लॉईड आहोत दोघंही. तर आम्हाला साधारण 20 लाखापर्यंत तरी लोनची निकड आहे. म्हणजे हा फ्लॅट किंवा ही वास्तू जी आम्ही फायनल केली आहे ती आम्हाला मिळू शकेल. सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन. सेल्फ एम्प्लॉईड सेगमेंटला फायनान्स करण्यामध्ये रिलायन्स होम फायनान्सची स्पेशालिटी आहे, त्याच्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निर्धास्त राहा. राहिला प्रश्न डॉक्युमेंटेशनचा, लोनचं डॉक्युमेंटेशन रिलायन्स होम फायनान्समध्ये सोपं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला लोनचं ॲप्लिकेशन करायला लागेल. लोनच्या ॲप्लिकेशन बरोबर तुमचे बेसिक डॉक्युमेंट्स लागतात. ओके, ज्याला आपण KYC डॉक्युमेंट्स म्हणतो, जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची रिक्वायरमेंट आहे. मान्य. ॲड्रेस प्रूफ, आयडेंटिटी प्रूफ. त्याच्यानंतर तुमची जी इन्कम डॉक्युमेंट्स आहेत, तुमचे जे इन्कम टॅक्स रिटर्न्स असतील, तुमचे जे बँक स्टेटमेंट्स असतील, जेणेकरून आपल्याला फायनान्शियल जी एलिजिबिलिटी आहे ती एस्टॅब्लिश करता येईल. तर ती डॉक्युमेंट्स लागतील. ठीक. ती डॉक्युमेंट्स मिळाल्यानंतर आपल्याला फक्त आपण दुसऱ्या टप्प्यावर येतो, जे तुम्ही घर फायनलाइज केलेलं आहे त्या घराचे पेपर्स लागतात आपल्याला. आणि हे दोन्ही झाल्यानंतर आपल्याला फक्त लोन ॲग्रीमेंट करायचे. तुम्हाला मला रिपेमेंटचे जे काही चेक्स किंवा ECS असेल ते द्यायचे आणि त्याच्यानंतर मला लोन डिस्बर्स करायचं. बस, त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही. तुला वहिनी तुम्हाला कठीण वाटतंय काय? साधारण आपला लोनचा कालावधी किती असणार आहे? बघा कुलकर्णी साहेब, एक पॉईंट महत्त्वाचा पॉईंट तुम्ही मिस केला होता, तो त्यांनी सुटू दिला नाही. म्हणून तर बरोबर आहे ना. नाही, बरोबर आहे, कारण शेवटी जमा खर्च त्यांनाच बघायचा आहे. उद्या लोन सुरू झाल्यानंतर हप्ते भरायचे, किती हप्ते लागतील, बाकी घराचा खर्च कसा होणार, हे सगळं त्यांनाच बघायचं. अगदी बरोबर. त्याच्यामुळे 10, 15, 20 असे साधारण कालावधी असतात. परंतु आम्ही जनरली आमच्या कस्टमर्सना ॲडवाईस करतो की तुम्ही 15 वर्षाच्या पुढचा पिरियड घेऊ नका, कारण जे काही पुढचे चेंजेस होतात त्याच्या दृष्टीने साधारणपणे तो ॲडवाईस आहे. त्या पिरियडपर्यंत आपण बघू शकतो. म्हणजे 10 ते 15 वर्ष आपण नक्की बघू शकतो. काहीच हरकत, निश्चित.